जातोय. पुढे जो आहे दुसरा नियम काय, याच्या बिलकुल अपोजिट आहे. किरणच F1 मधून जायला लागलेला आहे, तर तो परत काय होईल, इकडं समांतर असेल. आणि तिसरा जो नियम आहे, O मधून जर जायला लागला आपल्या मुख्य अक्षातून, तर जसा आलाय तसाच सरळ निघून जाणार आहे. याच्यावरती आता काही डायग्राम आहेत बघा आपल्याला खाली दिलेल्या. हे प्रयोग सुद्धा होता एक, तेच प्रयोग दाखवतो या डायग्राम द्वारे. प्रयोगाच्या सहाय्याने सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो. ते आता हे वास्तव प्रतिमा जे कशा पद्धतीने मिळतात, हा आपला चार्ट आहे इथे. त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये हे येणारच आहेत 6 जे आहेत. आता इथं दिलेला आहे, परीक्षेमध्ये देतय. आपला जो वस्तूचे स्थान या भिंगाच्या या बाजूला आहे, कुठं आहे, F1 वर आहे, F1च्या पलीकडे आहे, किंवा 2F1च्या पलीकडे आहे. तर इकडल्या बाजूला प्रथमेचं स्थान कसं असेल, प्रथमेचा आकार कसा असेल, ती इमेज, आणि त्या इमेजचं स्वरूप नेचर कसं असेल, कशा पद्धतीची, वास्तव व उलटी. वास्तव म्हणजे खरी, आणि उलटी म्हणजे वरी डोकं असेल तर खाली डोकं दिसणार आहे. आणि आभासी म्हणजे काय, आभास आहे. तिथं आभास म्हणजे काय, उग दिसते, नसते तशी प्रतिमा, पण ते दिसत असते फक्त प्रकाश किरणाच्या संयोग पाहून. तिथं प्रतिमा फक्त काय दिसत असते. आणि सुलटी म्हणजे काय, व्यवस्थित आहे तशी दिसते, उलटी दिसत नाही. ते फक्त 6व्याला. आता ज्या वेळेस आपण रे डायग्राम हे लक्षात ठेवायचे. आता आपण काढूया ह्याचे रे डायग्राम, साहीचे काढूया. आपण काय करूया, आपण साहीचे या रे डायग्राम काढूया. आपण फक्त आपली पोझिशन लक्षात ठेवायची आहे. आपला पहिली जी आहे, पहिली आपण काढलोय बघा कित्येक वेळेला. पहिली जी रे डायग्राम आहे आपण भरपूर वेळा काढलेली आहे. काय सांगते, पहिल्या वेळेसची जे आपण काय अगोदर ही मांडणी, हे जे आहे पॉइंट काढूनच ठेवायचे. हा आपला काय झाला, भिंग. परत हा आपला मुख्य अक्ष, प्रकाशीय केंद्र, हा अक्ष काढून घ्यायचा, ऍक्सिस. मग ह्याच्या हा आपला O नाव दिलेला. इकडं काय, याच्या समान अंतर समान घ्यायचं, त्यावेळेला माप इथून एवढं 2 सेंटीमीटर घ्यायचं. इथं जो आपला F1, पुढे एवढंच अंतर अजून. आता इथं काय माप घेतलं नाही मी, 2F1. इकडे काय F2, एवढ्याच अंतर घ्यायचं 2 सेंटीमीटरचं. आणि परत पुढे एवढ्याच अंतरावरती अजून हा दुसरा पॉइंट आपला सरळ घ्यायचे, त्याच्यामुळं प्रतिमा लक्षात येते आपल्या. तेवढ्याच अंतरावरती असायला पाहिजे 2F2. हे पॉइंट पाठच करून ठेवायचं. या बाजूला काय, F1 2F1, F2 2F2, आणि मधला जो आहे आपला O हा बिंदू आहे. ज्या वेळेस आपण पुस्तकाकडे गेलो, आता पुस्तकामध्ये जी पहिली कंडिशन आहे आपली ती घ्यायची. पहिली कंडिशन कोणती आपली, हे जे वस्तूचं स्थान सांगते अनंत अंतरावर, अनंत म्हणजे इन्फिनाइट. मग ह्याच्यामध्ये नाही, आपल्या सरकम्फरन्स मध्ये ना, जे आपलं काय काढलेलं होतं आपण, जे आपलं भिंग आहे बहिर्गोल भिंग, त्याच्या आसपास नाही, ते कितीतरी अंतरावर आहे. अनंत अंतरावर म्हणजे काय, इन्फिनाइट डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, आपलं जे सूर्यप्रकाश आहे बघा, तशा अंतरावरती. मग तेच काढतोय आपण. हा प्रयोग आपण पाहिलोय बघा, ज्यावेळी आपण कागद जाळतोय, कागदाचं ज्वलन करतोय, तेच दसते. अंतर कुठं आहे सूर्याचं आणि आपलं त्या भिंगाचं, अनंत अंतरावरती. अंतर जवळ आहे का कुठं, या ऍक्सिसच्या कुठं आसपास आहे का, नाही, अनंत अंतरावरती आहे. आणि त्याचे जे रे आहेत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड होतात. आणि तोच पॉइंट जो आहे, तो पॉइंट कुठं आपला F2 आहे का नाही, त्या पॉइंटला हे काय होणार आहेत, एका ठिकाणी येणार F2 पाशी कॉन्सन्ट्रेटेड होतील. प्रतिमा दिसल, पण कशी प्रतिमा दिसणार आहे, अतिशय लहान बिंदू दिसल एक. म्हणजे सगळे किरणाचे सूर्य आले म्हणजे तो सूर्य काय दिसायला लागला आपला, तिथं सूर्याचीच प्रतिमा आहे, पण एका डॉट मध्ये. जेवढं जे जळायला लागले का नाही, तो बिंदू म्हणजेच काय, सूर्य आहे तिकडून दिसायला लागलेला आपल्याला त्या भिंगाद्वारे. आणि पुढे जे प्रतिमेचं स्वरूप कसं आहे, वास्तव व उलट आहे, ते दिसू बी शकत नाही. वास्तव आहे, वास्तव म्हणजे रिअल आहे, आणि खरं आहे पण उलट आहे. पण ते अतिशय लहान असल्यामुळे उलट सुलट याचा विषयच येत नाही. मग ते सूर्यच आहे. मग ती पहिली जी डायग्राम आहे आपली, सूर्याद्वारे आपण प्रयोग केलोय लहानपणी. सूर्याच्या द्वारे जे प्रकाश किरण यायला लागलेले आहेत, ते कुठं आहेत, त्या भिंगाद्वारे एका ठिकाणी एकवटायला लागलेले आहेत, कन्वर्ट व्हायला लागल्यात.
आणि तो बिंदूच म्हणजे सूर्याची प्रतिमा आहे. अनंत अंतराहून कुठे यायला लागले आपल्या F2 या बिंदूपाशी. जिथे एक वटले तो बिंदू म्हणजे आपला F2 बिंदू आहे. त्या अँगलनं जसं पकडलं तसं येत असते ते. चला समृद्धी, हे तर पाठ हो दे, लगेच चालू केलीस तू. मग आता हे जे अंतर आपण लिहून घेऊया. येतं का लक्षामध्ये? आपण काढलेलं पहिलं चालू आहे आपलं. वस्तूचं स्थान कुठं आहे? अनंत अंतरावरती. कुठे किती तर दूर आहे सूर्य. परत प्रतिमा कुठं उमटणार आहे? F2 या ठिकाणी. आणि प्रतिमा कशी असणार आहे? अतिशय लहान बिंदूच्या स्वरूपामध्ये. जो पॉइंट आहे जळायला लागलेला, तो पॉइंट म्हणजेच आपला काय आहे? सूर्याचा पॉइंट आहे. आणि प्रतिमा वास्तव व उलट असणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या रे बाबा. हे प्रतिमा काढा किंवा रे आरेखन, किरण आरेखन, रे डायग्राम काढा. मग आता हे जे नियम आहे बघा आपला, आपले नियम काय आहेत? ही जे समांतर आता काय असणार आहेत? किरण समांतरच असणार आहेत की अक्षाला. कितीतरी कोणीकडून पण किरण येणार आहेत. मग दाखवायचे ती कितीतरी किरण, दोन दोन दाखवूया आपण काल सांगितलेल्या पद्धतीनं. हे किरण दाखवायचे आपल्याला. आणि हा हे जो बिंदू आहे कुठं आहे? अनंत अंतरावरती. इकडे कुठे बी असणार आहे. इथं या ऍक्सिसचा संबंध नाही. इथं तो वस्तू जी आहे ती कुठं अनंत अंतरावरती, या ऍक्सिस वरती कुठेही नाही तिनं, फक्त किरण आलेले आहेत. हे दाखवायचे. हे दोन किरण दाखवलं आणि हे किरण काय करायला लागलेले आहेत? डायरेक्ट F2 ला छेदणार आहेत. हा काय होईल? F2 ला छेदेल. परत खाली ह्या बाजूला सुद्धा दोन दाखवायचे आहेत. हे अर्ध्यावरती घेऊन यायचं, बरोबर वरच्या सारखंच घेऊन यायचं. मग हा सुद्धा काय करल? हा जो आहे F2 मधूनच जाईल. क्लिअर F2 मधूनच घालायचे बघा. छेदन बिंदू जो आहे त्याचा F2च करायचा आहे. आता बरोबर पट्टी जर असेल तर ते येणार आहे. अशा पद्धतीने डायरेक्शन दाखवायचं. हे जे आहे त्याची दिशा आहे. हा जो आहे ओ सुद्धा किरणच आहे. तो सुद्धा कुठून जायला लागला? जसा आलाय तसा निघून जाणार आहे. आणि हे बाकीचे जे आहेत हे अशा पद्धतीनं. हा आपला इथं बिंदू कोणता होता? F2 होता. इथं होता का नाही? F2. या F2 या बिंदू मधून जायला लागलेले आहेत. इकडे पुढे परत काय होईल? ते कन्वर्ट डायव्हर्ट होतील. पण इथं सध्या काय? एका ठिकाणी एकवट. मग हा सूर्याची किरण आहेत, कुठून अनंत अंतरावरून यायला लागलेले आहेत. त्याचे जे आहेत डायग्राम कशी मिळेल आपल्याला? अशी रे डायग्राम मिळेल. हे पहिल्याची रे डायग्राम आहे. नंतर काढा तुम्ही, ऍड करून ठेवतो मी. आता पुढची जी आहे आपलं, पुढची स्टेज पुढे सांगितलेल्या पुस्तकामध्ये आपण तिथली बघूनच काढायला लागलोय. फक्त तुमच्या तिथं काढून दाखवलं नाही, आपण फक्त जिथं दिले तसंच काढायला लागले. पुढचं जे आहे 2F1च्या पलीकडे म्हणले. 2F1च्या पलीकडल्या बाजूला काय आहे? आपला वस्तूचं स्थान. आता इथे वस्तू आहे, पॉइंट वरती आहे, वस्तू दाखवायची आपला. प्रतिमा त्याची कुठे येईल? F2 आणि 2F2च्या दरम्यान, म्हणजे दोघांच्या मध्ये कुठंतरी. आणि प्रतिमा कशी राहणार आहे? लहान असणार आणि वास्तव उलट त्या पद्धतीचं असणार. खरी असणार आहे पण उलटी असणार आहे. मग आपण 2F1च्या पलीकडे काढायला चालू करूया आपण. तक्ता हे करून घेऊ का? ट्रिम करून, क्रॉप करून घेतो. लय मोठा होणार आहे तक्ता, छोटा बी करता येतो वाटतं. पूर्णच तक्ता घेतो, किंवा जेवढं काढायचे तेवढंच घेऊया आपण. म्हणजे त्याच्याला तेवढीच आकृती काढा येणार आपल्याला, सोपी जाणार उलट. हे बरं झालं बघा, आयडिया अतिशय बरं आहे बघा. आता 2 नंबरची जी आकृती आहे आपली, काय सांगितले? 2F1 च्या पलीकडे. आता काढून घ्यायचं परत. आपली ती डायग्राम लक्षात ठेवायची बघा. आपला कसला आहे? बहिर्गोल भिंग आहे. आता आपला मध्ये घ्यायचे. आपला काय आहे? हा मध्ये प्रकाशीय केंद्र O आहे. मग त्याच्यावरती आपलं अक्ष काढून घ्यायचा, मुख्य अक्ष. ह्याच्या आकृत्या काढायच्या, कुठं दाखवायचे ते आता बघा लक्षात द्या. हे सोपं आहे. अगोदर आपले जे नियम होते, आता इथं काय केलं आपण? याच्या 1 मीटर अंतरावरती काय घ्यायला लागलेलं आहे? F1 इकडे घेऊया, F1 तिकडे F2 घेऊ लागलोय. F1 आणि 2F1 तेवढ्याच अंतरावर काय घ्यायचं आपण? जरा अंतर तेवढंच करेक्ट घ्यायचं. 2F1 इथं हा पॉइंट घेतलाय, इथं हा F1, 2F1 इकडे काय आहे आपला? F2 आणि 2F2 तेवढंच अंतर घ्यायचं, म्हणजे तेवढी क्लिअर इमेज येणार आहे. 2F2 पुढे रे गेलेला आहे तसाच आपला.
आता सांगितले काय, आपलं ऑब्जेक्ट कुठं आहे बघा, अतिशय लक्षपूर्वक बघा, त्यावेळेला तुम्हाला ते समजणार आहेत आकृत्या कशा काढायच्यात. 2F1च्याही पलीकडे आहे म्हणले, आपला 2F1 कुठं आहे, हा इथं आहे, ह्याच्याही पलीकडल्या बाजूला आहे, म्हणजे इथं असेल. हा आपला काय आहे, तो वस्तू आहे इथं आपली, अशा पद्धतीने एक वस्तू उभी आहे इथं त्या लेन्सच्या. मग आपल्याला जी वस्तूची उंची लेन्सच्या वरी न्यायची नाही. आता जी आहे आपली पहिली आकृती किंवा पहिला नियम जो आपला काय आहे, वस्तू जर त्याला काय असेल, समांतर असेल, तो डायग्राम काढायचा. हे बघा, इथून वस्तू कुठं न्यायची, इथपर्यंत घेऊन यायची, अक्षापर्यंत, आपल्या भिंगापर्यंत. त्यावेळा थोडस मध्ये घेऊन जायचं. ऍक्च्युअली इथे एंट्री केलं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, तिथूनच काय होणार, ते डायव्हर्ट होणार आहे, दिशा बदलणार आहे, पण आपण थोडं पुढे नेऊन दाखवायचं. हे झालं पहिलं. आता आपल्याला माहिती आहे, या मुख्य अक्षाला जर समांतर असेल ती रेषा, आता इथून किरण जाणारच की त्याचे, तर ती कुठून जाणार, आपल्या F2 मधून जाणार आहे. हे F2 कडे आणायचं, बरोबर F2 कडे आणलो आपण, हे F2 च्या मधून. आणि पुढे जे आहे आपला दुसरा पॉइंट येणारा, आता हा जो पॉइंट आहे काय सांगतंय, 2F1च्या, आता इथून या कोपऱ्यातून एक घ्यायची आणि बरोबर आपल्या ह्या ओ मधून जशी आली तशी निघून ज्या ठिकाणी छेदनबिंदू येईल त्या ठिकाणी त्याची प्रतिमा येणार आहे. प्रतिमा आज दिले बघा तुम्हाला, F2 आणि 2F2च्या दरम्यान ही प्रतिमा यायलाच पाहिजे. हा, मग तो नियमानुसार आपण चालायचं, मग ही प्रतिमा काढायचं. आता तेवढं काही क्लिअर यायला नाही, आपण वेडवाकडे जाणार आहे आपलं थोडस. हा, हे बघा असं, आता इथं छेदनबिंदू आहे. आपल्याला काय सांगितलंय, ही जी प्रतिमा आहे, आता इथं पट्टी नाही त्याच्यामुळे थोडं वेडवाकड व्हायला लागलेलं आहे. फक्त एवढं लक्ष ठेवा, ही जी प्रतिमा आहे ही अशा पद्धतीने उमटेल बघा, इथं हा पॉइंट आहे, म्हणजे इथं आपला 2F2 आहे, ही जी प्रतिमा या दोन्हीच्या मध्यभागी यायला लागली आहे. आणि ही प्रतिमा कशी आहे, वास्तव आहे पण उलटी आहे. मग आपण ह्या बिंदूला जर नाव दिलं, इथं ए आणि इथं बी जर दिलं, तर इथं नाव उलट द्यायला पाहिजे आपण. इथं जे आहे आपला बी जो बिंदू वरी होता, डोकं वरी होतं, तर डोकं त्याचं खाली येणार आहे. इथं बी डॅश आणि इथं ए डॅश असं करायचं. इथं काय आपला ए आणि बी उलटी यायला लागली आहे, हे डोकं आपण असं दाखवलेलं होतं ऍरो दाखवून, इथं जे डोकं खाली आलेलं आहे. येतं का लक्षात, कुठं आहे तो, ती प्रतिमा कुठं दिसायला लागली आहे, F2 आणि 2F2च्या मध्यभागी. कुठेही मग इथं येईल, कुठे जिथं छेदलाय बिंदू तिथं काढायचे, काही अवघड नाही. एवढं ह्याच्यामध्ये नियम लक्षात ठेवायचं, समांतर एक किरण काढायचं आणि एक ओ मधून टाकायचं. जसं जसं आपण जवळ जाऊ, कशाच्या इकडे या भिंगाच्या जसं जसं जवळ येऊ तसं प्रतिमा मोठ्या मोठ्या होणार आहेत. आहे का नाही. आता पुढचा जो आहे तुम्हाला लक्षात येईल, हे आलं का लक्षामध्ये, फक्त एवढं लक्ष ठेवायचं, जे नियम आहेत आपले, ओ मधून गेलं जसं आले तसं पुढे निघून जाणार आहे, जसं तिरकच आलेला आहे. आणि पुढे ही जी आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असलेली F2 मधूनच जाणार आहे. मग ती जी प्रतिमा इथं छेदनबिंदू ज्याचा इथं आलाय, जी इन्सेक्ट झाली किरण, तिथं काय असणार आहे ते प्रतिमेचं हे. आणि प्रतिमा कशी असणार आहे, याच्यापेक्षा लहान असणार आहे आणि वास्तव उलटी आहे बघा, इथं ऍरो A1 B1 दाखवायचं, तिकडे AB दाखवायचं, अशा पद्धतीनं ती उलटी प्रतिमा आलेली आहे. हे दुसरं झालं. आता तिसरी जी आहे आपली, तिसरी प्रतिमा आहे, याला सुद्धा क्रॉप करून आता सारखं घेऊया, हे सोपं चाललंय. आता तिकडे यायला, हे आपली तिसरी आहे वाटतं. हा, तिसरी आहे आता सध्या, दोनच काढलोय की रे. आता तिसरी बघा, तिसरीच स्थान बघा आता जरा कुठं आलेलं आहे, 2F1, ती 2F2च्या पलीकडे होती, आता 2F1 या ठिकाणी आलेली आहे ती प्रतिमाच. सांगितलेलं स्थान काढून घ्यायचं आपण, ते पाठच ठेवायचं आपला. हा कसला लेन्स आहे आपला, बहिर्वक्र. ही प्रतिमा काढून घ्यायची, हा पॉइंट आपला, हा अक्ष, मुख्य अक्ष. हा, इथं काय आहे ओ, इकडं काय असेल F2, बरोबर अंतरावरती घ्या, अंतर बरोबर घेतल्यावरती करेक्ट येणार आहे. आणि पुढचा जो आहे हे F2 2F2, इकडं पुढे न्यायची थोडीशी पॉइंट दाखवून, हा आपला तेवढ्याच अंतरावरती राहावं म्हणजे सुटसुटीत दिसणार आहे ते. F1 आणि 2F1, थोडस पुढे जाऊ दे, 2F1 आणि पुढे गेले, हे बिंदू आहेत बरोबर काढून घ्यायचे. असे आपण बिंदू आरेखन केलं. आता रे डायग्राम काढायला लागले. आता पॉइंट कुठे आहे म्हणले आपला,
ही जी प्रतिमा आहे 2F1 वरती आहे, म्हणजे इथं असेल, आहे का नाही? अशी प्रतिमा दाखवायची, उंची ह्याच्यापेक्षा जास्त नको आहे. मग पूर्वीच्या सारखंच करायचं, काही अवघड नाही. बघा आता 2F1 वर जर असेल, आपण इथं न बघता सुद्धा काढू शकतो. बघा ती कुठं जाणार आहे ती. आता मी काय केलं आहे, हे आपला नियम होता, ती कुठं जाईल, बरोबर प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असणार, मुख्य अक्षाला. मग काय होईल, ती डायरेक्ट काय इथून डायव्हर्ट होणार आहे का नाही, लगेच डायव्हर्ट केला आपण. परत आपला दुसरा जो होता आलेला, आपला दुसरा मुद्दा काय होता आपला, ही जी प्रतिमा ओ मधून टाकायची, आपल्याला टाकायची का नाही, डायरेक्ट ओ मधून घालू शकतो आपण. ही जी प्रतिमा आपण डायरेक्ट ओ या बिंदू मधून हे घातली, पुढे जो छेदनबिंदू आहे त्याचा बरोबर असे समांतर जाणार आहे. आणि आपण काय पकडायचे, ही जी वस्तू आहे या ठिकाणी 2F2 मधून चाललेला आहे, डायरेक्ट 2F2च्या ठिकाणी गेलाय का नाही बघा, ते 2F2च्या ठिकाणी. अशा पद्धतीनं ही जी प्रतिमा आहे ती येणार आहे इथं. आलं का लक्षामध्ये? नियम लक्षात ठेवायचं, ही काही चेंज होणार नाही जागा त्याची, ती डायरेक्ट तिकडे जाणार. पण असं सुद्धा काढू शकतो बघा, याच्यामधून छेदनबिंदू जर आपण पकडला तर ही प्रतिमा अशी सुद्धा काढलं तर काही हरकत नाही. छेदनबिंदू लांब झाल्या वाटतं, हे काय करायचे, आपला इथं पकडायचे. हे घेताना आता ही पट्टी नाही, कसं यायला लागलेलं आहे, कुठं राहू दे, आता ते लगेच गुळकाला होईल. हे आपला 2F2 आहे. आपल्या काय करायचं, 2F2 मधून दाखवायचे ही जाणाऱ्या, असं तिरपा घ्यायला पाहिजे. आता अंतराचा आपण घेतलोय असं, आणि हे सुद्धा काय आता तिरप घ्यावं, मग ते त्याचं छेदनबिंदू सुद्धा काढू शकतो आपण. आपला पॉइंट ओ बरोबर ओ मध्ये जाऊन याच्या इथं असं इंटरसेक्ट व्हायला पाहिजे, तसं बी काढू शकतो बघा आपण. हा आपला ओ बिंदू, ओ मधून जाईना की कुठूनही चालली, पट्टी वगैरे असेल तुमच्याकडे तर व्यवस्थित काढा ते. आपला ओ बिंदू जो आहे तो बिंदूतून बरोबर जायला पाहिजे, आणि हे पुढे जे आहे इथंच इंटरसेक्ट व्हायला पाहिजे त्याच्या. आता पुढे इंटरसेक्ट व्हायला लागलेलं आहे, काय करा, हे जे आहे असं तिरप इथंच काढा. थांबा, ते काढूयाच आपण बरोबरच, वेळ गेला तर हरकत नाही. हे डायरेक्ट पुढे डायरेक्ट कसं थोडशाच अंतरावरती घेऊया, अंतर जास्त व्हायला लागलं. हे आपलं इथं F2 आणि पुढे 2F2 आणि पुढे घातलं आपण, आणि हे जे आहे असं तिरप डायरेक्ट करूया आपण. इथं घेऊया 2F1, अंतर जास्त व्हायला लागलंय, हे 2F1 आणि F2 इथं करूया आपण, त्यावेळेला ते करेक्ट येणार आहे. आपला हा जो बिंदू आहे 2F2, आता बघा लक्षात, आता या वेळेला येईल बघा, ह्या ओ बिंदू म्हणून हे पुढे आला असंच, आणि हा जो आहे आपला आता इथं तिरपा डायरेक्ट काढायचा, आणि ह्याला इथं छेदावं अशा पद्धतीनं काढायचे. हा जो आहे असं इथं छेदला पाहिजे, आणि इथं प्रतिमा आली पाहिजे, अशा पद्धतीनं काढायचं. बघा तुम्ही काढा ते आता इथं व्यवस्थित ये ना. मग ही जी प्रतिमा आहे काय होईल, जेवढी 2F1 वरती आहे तेवढीच इथं उमटणार आहे, हा तेवढ्याच अंतराची, म्हणजेच काही इथं समान असेल, ही प्रतिमा कशी असेल, समान असेल. आणि परत काय, वास्तव उलटी असणार आहे, म्हणजे याचं जर तोंड इकडे वरी असेल तर इथं प्रतिमेमध्ये कशी असणार आहे, तोंड खाल्ल्या बाजूला तोंड आणि वरी पाय असणार आहेत, उलटी असणार आहे, पण वास्तव असणार आहे. अशा पद्धतीने ही 2 नंबरची डायग्राम आहे आपली. आपला ओ पॉइंट या पद्धतीने ते काढायचे आहे नंतर तुम्हाला. आता हे झालं आपलं तिसरं. आता चौथ्याकडे जाऊया आपण. 4, 5 एक सारख्याच आहेत, फक्त 6व्या मध्ये मात्र बदल आहे. आपलं आता चौथं. बोर्डाला विचारते, काढायचे रे डायग्राम, उत्तर कोणी पद्धतीने विचार बघा. काही वेळेला रेड काय म्हणतो आपण, किरण आरेखन करा दिलेल्या मध्ये, किंवा काही वेळेला डेफिनेशन घेणार होतो की पाठ केला का, हे रूल्स काय म्हणलं होतं, रूल्सच का कोणत्या डेफिनेशन. चालतंय, तर अगोदर हे होऊ द्या, शेवटी मग विचारूया, ठीक आहे.
आता बघा चौथी डायग्राम आपली का असेल, आता करेक्ट काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया आपण. चौथा सांगितलेलं काय आहे, वस्तूचं स्थान कुठं आहे, F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान, मग ते कुठं बी असेल. हे बघा काढायचं आपला आपला पॉइंट ओ, प्रिन्सिपल ऍक्सिस काढायचं. अंतर जे आहे बरोबरचं अंतर घ्यायचं. अंतर कमी जास्त झालं की ते चुकायला लागलेला आहे बघा. माप टाकून घ्यायचं तुम्ही 2-2 सेंटीमीटर. हा आपला F2, तेवढंच अंतर घ्या बरोबर 2F2. हा आपला F1 आणि पुढे 2F1 अशा पद्धतीने. आता वस्तू कुठे सांगितले, F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान, म्हणजे हे F1 आहे, हे 2F इथं असेल कुठेही, इथं घ्या, कुणाचे शेजारी घ्या, आपण भरमधात घेऊया. ही वस्तू उभी आहे बघा इथं. मग आता आपल्या नियमानुसारच घालायचं. नियमच आहेत आपले बहिर्गोल्याचे. समांतर एक जाणार आहे आणि एक ओ मधून जाणार आहे. जिथं छेदणार आहे तिथं त्याचं काय असणार आहे, आरेखन बिंदू जिथं गेला तिथं ती वस्तूची स्थान असणार आहे. आणि ती वस्तू कशा पद्धतीची आहे, जेवढं जवळ जाऊ तसं मोठी मोठी होत चालल्या लागली बघा. आता बघा अनंत अंतरावर होती सूर्य, छोट बिंदू स्वरूपामध्ये होता. वास्तव उलटीच होती प्रतिमा, पण काय छोटी होती. परत आपण काय आलो, जर्रा जवळ आलो. कशाच्या, 2F1च्या पलीकडे होतो इथं. तिथून ज्यावेळेला आपण काढली प्रतिमा त्याची, तर काय व्हायला लागलं, ती प्रतिमा थोडीशी मोठी झाली पूर्वीपेक्षा. परत काय झालं, मोठी झाली आणि प्रतिमा वास्तव उलटच होती. परत अजून पुढे आलो आपण, कुठे होती, डायरेक्ट या 2F1 वरती होती, त्याच बिंदूवरती. आणि पुढे प्रतिमा कुठे आली, आपली प्रतिमा जी होती F2 बरोबर त्या F2च्या तिथून गेली आणि प्रतिमा काय अजून मोठी झाली थोडीशी, किंवा याच्या समानच होती. जेवढी 2F1 वरती होती तेवढीच F2 वरती झाली. आता पुढे जे आहे मोठीच होणार आहे, असं मोठी मोठी होत जाणार आहे प्रतिमा. आता बघा हा जो रे आहे इथपर्यंत आणला आपण, आणि पुढे जर गेला, आपला नियमच आहे तो F2 मधूनच जाणार आहे, F2 बिंदू मधून. आणि आपला हा जो आहे बरोबर, आता त्या बरोबर पुढे जायला पाहिजे बघा. हे आपला बिंदू याच्यातून जायला लागला असं दाखवायचं तुम्ही. आणि ह्याचं छेदन बिंदू जो आहे या ठिकाणी येणार आहे. मग सांगितलेलं आहे इथं इमेज तयार होईल, उलटीची इमेज तयार होईल या पद्धतीनं. आणि त्याचं अंतर बघा, ह्याचं अंतर ज्यावेळेला तुम्ही करेक्ट माप घेतलाय त्यावेळेला मोठी छोटी हे सुद्धा येणार आहे बरं का, त्याच्यामध्ये अंतरामध्ये फरक पडलेला आहे. मग हे जी जेवढं एवढं बघा इथं किती मोठी आहे, ह्याच्यापेक्षा इथलं मोठं यायला लागलेलं आहे का नाही. जसं जसं जवळ येऊ हे जे आरेखन बिंदू आहेत असं पुढे पुढे जाणार आहेत आणि प्रतिमा सुद्धा मोठी होणार आहेत. आलं का लक्षामध्ये. मग हे जे आपला इथं प्रतिमा असणार आहे, पण कशी असणार आहे प्रतिमा, उलटीच असणार आहे. आपण याला नाव दिलेलं होतं, इकडे डोकं होतं याचं ए आणि बी. इथं काय व्हायला लागलाय, इथं बी जो आहे वरी जायला लागलेला आहे आणि ए डोक्याचा भाग ए डॅश करा आणि बी डॅश करा. अशा पद्धतीने उलटी प्रतिमा आणि पूर्वीपेक्षा मोठी प्रतिमा वास्तव आहे आणि उलटी आहे आणि साईजला मोठी आहे. आलं का लक्षामध्ये. व मधून गेली जशाला तसं, आणि तो काठ छेद येणार आहे, तो छेदन बिंदू येणार आहे, तिथं प्रतिमेचं स्थान आहे. आणि प्रतिमा मोठी मोठी, जसं जसं जवळ येऊ प्रतिमा मोठी मोठी व्हायला लागलेली आहे. आता ही प्रतिमा कुठे आली सांगितलेलं आहे 2F2च्या पलीकडे. हे बघा 2F2 इथं आहे, F2च्या पलीकडे आलेलं आहे का नाही, 2F2च्या पलीकडे. कसली आहे प्रतिमा, याच्यापेक्षा मोठी आहे, उलटी आहे. बी वरी आहे, इथं बी ए वरी होतं. अशा पद्धतीने वास्तव उलटी आहे. हे काय झालं आपलं 4च्या संदर्भामध्ये झालं. अतिशय क्लिष्ट भाग आहे, समजण्यासाठी अवघड आहे. शांत डोकं ठेवून ऐकायचा, गोंधळ करून घ्यायचा नाही. हे कोण आहे आता, मध्ये मध्ये बोलू नको, कोण आहे समृद्धी, चाललंय काय आपलं. होय घेऊया की डेफिनेशन. काढायचं नाही आत्ताच, तो शेवटी देणार आहे आपण काढण्यासाठी. हे झालं 4 नंबर. आता पुढे जी आहे आपली 5 नंबरची प्रतिमा कशा पद्धतीने होईल परीक्षेमध्ये, म्हणजे 5-6 विचारत नाही, एकच कोणती तरी, ते 2 मार्कासाठी किंवा MCQ मध्ये विचारेल. वस्तू जर कुठं अनंत अंतरावरती असेल तर तिचा जो आरेखन बिंदू आहे किंवा एका ठिकाणी कुठे प्रतिमेचं स्थान असेल ते सांगायचे आपण. कुठं होतं,
ज्यावेळेला अनंत अंतरावरती होता सूर्य तर बरोबर आपल्या F2 मध्ये झालेले होते का सगळे किरण F2 या ठिकाणी ते सांगायचे तसं तर येईल किंवा डायरेक्ट तुम्हाला आरेखन बिंदू काढा किंवा रे डायग्राम काढा आरेखन आकृत्या काढा म्हणून सुद्धा येऊ शकते. आता आपलं 5वं चालू आहे बघा. हे आपलं 5वं आहे. 5वा जो आहे आता आपली वस्तूच कुठं आहे आपल्या नाभी F1 वर आहे. आता परत काढून घ्यायचे प्रत्येक वेळा तो जो पॅटर्न आहे लक्षातच ठेवायचा आहे. आपला कसला आहे बहिर्गोल भिंग इथं आपला प्रकाशीय केंद्र आणि एक मुख्य ऍक्सिस काढायचं मग ते अंतर व्यवस्थित घ्यायचं F1 आणि 2 F1 इकडं F2 आणि 2 F2 हे लक्षातच ठेवायचे. आता काय सांगितले बघा F1 इकडले इकडे झाले का इकडे F1 2 F1 इकडं F2 आणि 2 F2 असं इकडले इकडे झाले. ठीक आहे मग काय केलंय आपण सांगितले नाभी F1 वर आहे मग F1 आपला कुठला या ठिकाणी F1 आहे. दिसायला लागले का तुम्हाला F1 वर आहे हा. मग आपण F1 वर काढायची प्रतिमा म्हणजे बघा प्रतिमा जवळ आली बघा. आता हे जसं जसं भिंगाच्या जवळ यायला लागलेलं आहे पूर्वी इकडे होती मग काय लहान होती जसं जसं जवळ येऊ मोठी व्हायला लागली. आता 5व्या मध्ये काय अजून पुढे जाईल आणि प्रतिमा अजून मोठी होणार आहे. बघा इथं अंतर केवढं आहे आणि इकडं अंतर केवढं येणार आहे हे जे आहे पुढे आता लक्षात ठेवायचे आहे. आता ह्याच आणि आपल्या पहिली जी कन्सेप्ट होती त्याच्यासारखंच आहे. आता काय हे घेतलोय आपण अंतर इथं आलं इथून काय डायव्हर्ट होणार आहे बदलणार आहे. मग हे जो आहे आपलं ज्या पद्धतीने आपण चाललोय त्या पद्धतीने जायचं हे काय होईल F2 मधूनच जाणार आहे F2 बिंदू मधून आणि हा जो आहे आपला कुठून जाणार आहे O मधून जाणार आहे O या ठिकाणी. आता हे मात्र काय होणार आहे अनंत अंतरावरती जाणार आहे. हे काटछेद होणारच नाही दोघाचा का बर ह्याचं वेगळं अंतर आहे ह्याचं वेगळं आणि प्रतिमा काय इतकी मोठी विशाल होणार आहे खूप मोठी विशाल प्रतिमा तयार होणार आहे आणि प्रतिमा कशी असणार आहे वास्तव व उलटीचा असणार आहे. मग ह्याचा जो अनंत अंतरावरती कुठं ह्याचा जो पॉइंट आहे छेदनबिंदू असं करत करत गेला तर कुठं तर पुढे जाऊन छेदणार आहे खूप दूर अंतरावरती. ज्या पद्धतीने 5वं होतं का नाही सॉरी पहिलं काय होतं पहिलं होतं अनंत अंतरावरती इकडं आणि तो कुठे जायला लागला होता आपल्या या ठिकाणी F2 या ठिकाणी छेदत होता. आता वस्तूचा F1 वर इकडलं इकडं आलेला आहे वस्तू आहे F1 वर आणि त्याची प्रतिमा कुठे उठल अनंत अंतरावर. ज्या पद्धतीने सूर्य किती अंतरावरती आहे तसं प्रतिमा येईल तेवढी पण प्रतिमा खूप मोठी येणार आहे का बर हे अंतर वाढत जाणार आहे काटछेदचं. बघा ह्या ऍक्सिसचं आणि जिथं काटछेद होणार आहे ते अंतर आता कितीतरी वाढत जाणार आहे. प्रतिमा म्हणजे काय इथून ऍक्सिस पासून खाली जिथं काटछेद होणार आहे छेदनबिंदू जिथे येणार आहे तेवढं अंतर त्या प्रतिमेची हाईट येणार आहे उंची येणार आहे कितीतरी खूप मोठी प्रतिमा येणार आहे. ज्या पद्धतीचं पहिलं होतं त्याच्या बिलकुल अपोजिट हे आहे. मग आपण इथं काटछेद बिंदू दाखवायचाच नाही आलं का लक्षामध्ये असंच ठेवायचंय कारण ह्याचा इथं आपल्या ह्याच्यामध्ये येणार नाही काटछेद बिंदू कुठंतरी जाणार अनंत अंतरावरती. म्हणून आपण काय करतो ही प्रतिमा कुठं होईल अनंत अंतरावर जसं सूर्य होता प्रतिमा अनंत अंतरावर आणि कशी असेल खूप मोठी असेल विशाल असेल आणि वास्तव उलटीच असणार आहे. आलं का लक्षामध्ये. हे झालं आपलं 5वं. हे दिशा वगैरे दाखवून घ्यायची यांची. आता पुढे जे आहे थोडं वेगळं आहे आपलं 6वं. 6व्याचं जे आहे लक्ष द्या बघा. आता इथं बरेचसे मुलं चुकतायत 6व्यामध्ये हे सगळं एकसारखं आलं. आता 6व्याचं थोडं वेगळं आहे. आता काय सांगितले 6व्याला ही जी आपली प्रतिमा म्हणजे किंवा ती वस्तू जी आहे कुठे सांगतंय 6व्याचं नाभी F1 नाभी F1 व प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान आहे.
हा आपला ओ जो आहे आणि F1 म्हणजे अतिशय जवळ आला त्या भिंगाच्या, परत काढून घ्यायचा आपला. हे पॅटर्न लक्षातच ठेवायचं, नाव काय काय द्यायच्यात. आपला मुख्य ऍक्सिस इकडे काय द्यायला आपण F2 इकडे वाटतं, F2 आणि 2F2 इकडं F1 आणि 2F1 पुढे सुद्धा असेल हा अक्ष. मग आपलं काय सांगितलंय, नाभी F1 व प्रकाशीय मध्ये ओ याच्या मध्ये म्हणाले, म्हणजे इथं असेल पार चिटकून आहे का नाही, ह्या दोघांच्या मध्ये इथं प्रतिमा आपली वस्तू आहे ती. आता आपण ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं जायचं आहे. काय हे आपलं, हे बघा F2 पासून जाईल, हा जो रेषा आहे F2 मधूनच घालायची आहे इथं, F2 ह्या पॉइंट मधून. आणि ओ पासून जी जाणार आहे, आता हे कुठंच मिळणार नाहीत हे F2, परस्पराला काय असणार आहेत, असे जाणार, जशी आली रेषा तशीच जाणार, हे मिळणार आहे का कुठंतरी. आणि ह्याचा जो ज्या पद्धतीनं आपण इथं काढलेला आहे, डॉट 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 कोणी इथं काढचे तर उलटा काढायचं, कारण ही जी प्रतिमा आहे इकडल्या बाजूला आहे त्याच बाजूला मिळणार आहे. पण प्रतिमा कशी असेल, आभासी असणार आहे. आभास म्हणजे काय, दिसल्यासारखी वाटणार आहे आपल्याला. इथं वस्तू आहे आणि इकडे प्रतिमा ह्याच्या दिसणार नाही, या बाजूला दिसेल, म्हणजे प्रतिमा इथं दिसेल बघा, या अंतरावरती प्रतिमा कशी दिसेल, मोठी दिसणार आहे. इथं प्रतिमा आहे उलट जाणार आहे इथं, हा त्याच आलं का लक्षामध्ये. आणि प्रतिमा जशी आहे, ज्या पद्धतीनं इकडे ए होता इकडे बी होता, त्या पद्धतीनेच इथं सुद्धा हे ए डॅश म्हणूया आपण आणि हे बी डॅश म्हणूया. प्रतिमा या बाजूलाच उमटणार आहे, म्हणजेच कशी आभास होणार आहे. येतं का लक्षामध्ये, या बाजूला असल्या वास्तव होत्या आणि उलट्या होत्या, इकडं आहे सुलटी आहे पण कशी आहे, आभासी, एकसारखे दिसायला लागल्या. अशा पद्धतीनं ह्या 6 डायग्राम होत्या, या पद्धतीनं सगळ्याच काढायचं आहे. चला चालू करा. हा कोण म्हणलं अजून टाइम आहे, जातोय. पुढे जो आहे दुसरा नियम काय, याच्या बिलकुल अपोजिट आहे. किरणच या फोन मधून जायला लागलेला आहे, तर तो परत काय होईल, इकडं समांतर असेल. आणि तिसरा जो नियम आहे, ओ मधून जर जायला लागला आपल्या मुख्य अक्षातून, तर जसा आलाय तसाच सरळ निघून जाणार आहे. याच्यावरती आता काही डायग्राम आहेत बघा आपल्याला खाली दिलेल्या, हे प्रयोग सुद्धा होता एक, तेच प्रयोग दाखवतो या डायग्राम द्वारे. प्रयोगाच्या सहाय्याने सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो ते. आता हे वास्तव प्रतिमा जे कशा पद्धतीने मिळतात, हा आपला चार्ट आहे इथे, त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये हे येणारच आहेत. 6 जे आहेत आता इथं दिलेला आहे, परीक्षेमध्ये देते. आपला जो वस्तूचे स्थान या भिंगाच्या या बाजूला आहे, कुठं आहे, F1 वर आहे, F1च्या पलीकडे आहे किंवा 2F1च्या पलीकडे आहे. तर इकडल्या बाजूला प्रतिमेचं स्थान कसं असेल, प्रतिमेचा आकार कसा असेल, ती इमेज, आणि त्या इमेजचं स्वरूप नेचर कसं असेल, कशा पद्धतीची, वास्तव व उलटी. वास्तव म्हणजे खरी आणि उलटी म्हणजे वरी डोकं असेल तर खाली डोकं दिसणार आहे. आणि आभासी म्हणजे काय, आभास आहे, तिथं आभास म्हणजे काय, उग दिसते नसते तशी प्रतिमा, पण ते दिसत असते फक्त प्रकाश किरणाच्या संयोग पाहून तिथं प्रतिमा फक्त काय दिसत असते. आणि सुलटी म्हणजे काय, व्यवस्थित आहे तशी दिसते, उलटी दिसत नाही, ते फक्त 6व्याला. आता ज्या वेळेस आपण रे डायग्राम हे लक्षात ठेवायचे. आता आपण काढूया ह्याचे रे डायग्राम, साहीचे काढूया आपण. काय करूया आपण, साहीचे या रे डायग्राम काढूया आपण. फक्त आपली पोझिशन लक्षात ठेवायची आहे. आपला पहिली जी आहे, पहिली आपण काढलोय बघा कित्येक वेळेला, पहिली जी रे डायग्राम आहे आपण भरपूर वेळा काढलेली आहे. काय सांगते, पहिल्या वेळेसची जे आपण काय अगोदर ही मांडणी, हे जे आहे पॉइंट काढूनच ठेवायचे. हा आपला काय झाला, हा भिंग, परत हा आपला मुख्य अक्ष प्रकाशीय केंद्र, हा अक्ष काढून घ्यायचा, ऍक्सिस. मग ह्याच्या हा आपला ओ नाव दिलेला, इकडे काय याच्या समान अंतर समान घ्यायचं, त्यावेळेला माप इथून एवढं 2 सेंटीमीटर घ्यायचं, इथं जो आपला F1, पुढे एवढंच अंतर अजून, आता इथं काय माप घेतलं नाही मी, 2F1, इकडे काय F2, एवढंच अंतर घ्यायचं 2 सेंटीमीटरचं.
आणि परत पुढे एवढ्याच अंतरावरती अजून हा दुसरा पॉइंट आपला सरळ घ्यायचे, त्याच्यामुळं प्रतिमा लक्षात येते आपल्या. तेवढ्याच अंतरावरती असायला पाहिजे. 2F2 ही पॉइंट पाठच करून ठेवायचं. या बाजूला काय F1 2F1 F2 2F2 आणि मधला जो आहे आपला O हा बिंदू आहे. ज्या वेळेस आपण पुस्तकाकडे गेलो, आता पुस्तकामध्ये जी पहिली कंडिशन आहे आपली ती घ्यायची. पहिली कंडिशन कोणती आपली? हे जे वस्तूचं स्थान सांगते अनंत अंतरावर, अनंत म्हणजे इन्फिनाइट. मग ह्याच्यामध्ये नाही आपल्या सरकम्फरन्स मध्ये ना, जे आपलं काय काढलेलं होतं आपण, जे आपलं भिंग आहे बहिर्गोल भिंग, त्याच्या आसपास नाही, ते कितीतरी अंतरावर आहे. अनंत अंतरावर म्हणजे काय? इन्फिनाइट डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय? आपलं जे सूर्यप्रकाश आहे बघा तशा अंतरावरती. मग तेच काढतोय आपण. हा प्रयोग आपण पाहिलोय बघा, ज्यावेळी आपण कागद जाळतोय, कागदाचं ज्वलन करतोय, तेच दसते अंतर कुठं आहे सूर्याचं आणि आपलं त्या भिंगाचं? अनंत अंतरावरती. अंतर जवळ आहे का कुठं? या ऍक्सिसच्या कुठं आसपास आहे का? नाही, अनंत अंतरावरती. आणि त्याचे जे रे आहेत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड होतात. आणि तोच पॉइंट जो आहे तो पॉइंट कुठं आपला F2 आहे का नाही? त्या पॉइंटला हे काय होणार आहेत? एका ठिकाणी येणार F2 पाशी कॉन्सन्ट्रेटेड होतील, प्रतिमा दिसल. पण कशी प्रतिमा दिसणार आहे? अतिशय लहान बिंदू दिसल एक. म्हणजे सगळे किरणाचे सूर्य आले म्हणजे तो सूर्य काय दिसायला लागला आपला तिथं. सूर्याचीच प्रतिमा आहे, पण एका डॉट मध्ये. जेवढं जे जळायला लागले का नाही, तो बिंदू म्हणजेच काय? सूर्य आहे तिकडून दिसायला लागलेला आपल्याला त्या भिंगाद्वारे. आणि पुढे जे प्रतिमेचं स्वरूप कसं आहे? वास्तव व उलट आहे, ते दिसू शकत नाही. वास्तव आहे, वास्तव म्हणजे रिअल आहे, आणि खरं आहे पण उलट आहे. पण ते अतिशय लहान असल्यामुळे उलट सुलट्याचा विषयच येत नाही. मग ते सूर्यच आहे. मग ती पहिली जी डायग्राम आहे आपली, सूर्याद्वारे आपण प्रयोग केलोय लहानपणी. सूर्याच्या द्वारे जे प्रकाश किरण यायला लागलेले आहेत ते कुठं आहेत? त्या भिंगाद्वारे एका ठिकाणी एकवटायला लागलेले आहेत, कन्वर्ट व्हायला लागल्यात. आणि तो बिंदूच म्हणजे सूर्याची प्रतिमा आहे. अनंत अंतराहून कुठे यायला लागले? आपल्या F2 या बिंदू पाशी. जिथे एकवटले तो बिंदू म्हणजे आपला F2 बिंदू आहे. त्या अँगलनं जसं पकडलं तसं येत असते ते. चला समृद्धी, हे तर पाठ हो दे, लगेच चालू केली असतो. मग आता हे जे अंतर आपण लिहून घेऊया. येतं का लक्षामध्ये? आपण काढलेलं पहिलं चालू आहे आपलं. वस्तूचं स्थान कुठं आहे? अनंत अंतरावरती. किती तर दूर आहे सूर्य. परत प्रतिमा कुठं उमटणार आहे? F2 या ठिकाणी. आणि प्रतिमा कशी असणार आहे? अतिशय लहान बिंदूच्या स्वरूपामध्ये. जो पॉइंट आहे जळायला लागलेला, तो पॉइंट म्हणजेच आपला काय आहे? सूर्याचा पॉइंट आहे. आणि प्रतिमा वास्तव व उलट असणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या रे बाबा. हे प्रतिमा काढा किंवा रे आरेखन, किरण आरेखन, रे डायग्राम काढा. मग आता हे जे नियम आहे बघा आपला, आपले नियम काय आहेत? ही जे समांतर आता काय असणार आहेत? किरण समांतरच असणार आहेत की अक्षाला. कितीतरी कोणीकडून पण किरण येणार आहेत. मग दाखवायचे ती कितीतरी किरण, दोन दोन दाखवूया आपण काल सांगितलेल्या पद्धतीनं. हे किरण दाखवायचे आपल्याला. आणि हे जो बिंदू आहे कुठं आहे? अनंत अंतरावरती. इकडे कुठे बी असणार आहे. इथं या ऍक्सिसचा संबंध नाही. इथं तो वस्तू जी आहे ती कुठं अनंत अंतरावरती, या ऍक्सिस वरती कुठेही नाही तिनं, फक्त किरण आलेल्या आहेत हे दाखवायचे. हे दोन किरण दाखवलं आणि हे किरण काय करायला लागलेले आहेत? डायरेक्ट F2 ला छेदणार आहेत. हा काय होईल? F2 ला छेदेल. परत खाली ह्या बाजूला सुद्धा दोन दाखवायचे आहेत. हे अर्ध्यावरती घेऊन यायचं, बरोबर वरच्या सारखंच घेऊन यायचं. मग हा सुद्धा काय करल? हा जो आहे F2 मधूनच जाईल. क्लिअर F2 मधूनच घालायचे बघा. छेदन बिंदू जो आहे तोचा F2च करायचा आहे. आता बरोबर पट्टी जर असेल तर ते येणार आहे. अशा पद्धतीने डायरेक्शन दाखवायचं. हे जे आहे त्याची दिशा आहे. हा जो आहे ओ सुद्धा किरणच आहे. तो सुद्धा कुठून जायला लागला? जसा आलाय तसा निघून जाणार आहे. आणि हे बाकीचे जे आहेत हे अशा पद्धतीनं. हा आपला इथं बिंदू कोणता होता? F2 होता. इथं होता का नाही? F2 या बिंदू मधून जायला लागलेले आहेत. इकडे पुढे परत काय होईल? ते डायव्हर्ट होतील. पण इथं सध्या काय? एका ठिकाणी एकवट. मग हा सूर्याची किरण आहेत, कुठून अनंत अंतरावरून यायला लागलेले आहेत. त्याचे जे आहेत डायग्राम कशी मिळेल आपल्याला? अशी रे डायग्राम मिळेल. हे पहिल्याची रे डायग्राम आहे. नंतर काढा तुम्ही, ऍड करून ठेवतो मी. आता पुढची जी आहे आपलं पुढची स्टेज,
पुढे सांगितलेल्या पुस्तकामध्ये आपण तिथली बघूनच काढायला लागलोय. फक्त तुमच्या तिथं काढून दाखवलं नाही, आपण फक्त जिथं दिलंय तसंच काढायला लागलोय. पुढचं जे आहे 2F1च्या पलीकडे म्हणलंय. 2F1च्या पलीकडल्या बाजूला काय आहे आपला वस्तूचं स्थान. आता इथे वस्तू आहे, पॉइंट वरती आहे, वस्तू दाखवायची आपला. प्रतिमा त्याची कुठे येईल? F2 आणि 2F2च्या दरम्यान, म्हणजे दोघांच्या मध्ये कुठं तरी. आणि प्रतिमा कशी राहणार आहे? लहान असणार आणि वास्तव उलट त्या पद्धतीने असणार. खरी असणार आहे पण उलटी असणार आहे. मग आपण 2F1च्या पलीकडे काढायला चालू करूया आपण. हा, तक्ता हे करून घेऊ का? ट्रिम करून क्रॉप करून घेतो. लय मोठा होणार आहे तक्ता, छोटा बी करता येतो वाटतं. पूर्णच तक्ता घेतो, किंवा जेवढं काढायचे तेवढंच घेऊया आपण. म्हणजे त्याच्याला तेवढीच आकृती काढायला येणार आपल्याला, सोपी जाणार उलट. हे बरं झालं बघा, आयडिया अतिशय बरं आहे बघा. आता 2 नंबरची जी आकृती आहे आपली, काय सांगितले? 2F1 च्या पलीकडे. आता काढून घ्यायचं परत. आपली ती डायग्राम लक्षात ठेवायची बघा. आपला कसला आहे? बहिर्गोल भिंग आहे. आता आपला मध्ये घ्यायचे, आपला काय हा मध्ये प्रकाशीय केंद्र O आहे. मग त्याच्यावरती आपलं अक्ष काढून घ्यायचा, मुख्य अक्ष. हा, ह्याच्या आकृत्या काढायच्या, कुठं दाखवायचे ते. आता बघा लक्षात द्या, हे सोपं आहे. अगोदर आपले जे नियम होते, आता इथं काय केलं आपण? याच्या 1 मीटर अंतरावरती काय घ्यायला लागलेलं आहे? F1 इकडे घेऊया, F1 तिकडे F2 घेऊ लागलोय. F1 आणि 2F1 तेवढ्याच अंतरावर काय घ्यायचं आपण? जरा अंतर तेवढंच करेक्ट घ्यायचं. 2F1 इथं हा पॉइंट घेतलाय, इथं हा F1. 2F1 इकडे काय आहे आपला? F2 आणि 2F2 तेवढंच अंतर घ्यायचं, म्हणजे तेवढी क्लिअर इमेज येणार आहे. 2F2 पुढे रे गेलेला आहे तसाच आपला. आता सांगितले काय? आपला ऑब्जेक्ट कुठं आहे बघा. अतिशय लक्षपूर्वक बघा, त्यावेळेला तुम्हाला ते समजणार आहे आकृत्या कशा काढायच्यात. 2F1च्याही पलीकडे आहे म्हणले. आपला 2F1 कुठं आहे? हा इथं आहे. ह्याच्याही पलीकडल्या बाजूला आहे, म्हणजे इथं असेल. हा आपला काय आहे? तो वस्तू आहे इथं आपली. अशा पद्धतीने एक वस्तू उभी आहे इथं त्या लेन्सच्या. मग आपल्याला जी वस्तूची उंची लेन्सच्या वरी न्यायची नाही. आता जी आहे आपली पहिली आकृती किंवा पहिला नियम जो आपला काय आहे? वस्तू जर त्याला काय असेल? समांतर असेल, तो डायग्राम काढायचा. हे बघा, इथून वस्तू कुठं न्यायची? इथपर्यंत घेऊन यायची, अक्षापर्यंत, आपल्या भिंगापर्यंत. त्यावेळा थोडस मध्ये घेऊन जायचं. ऍक्च्युअली इथे एंट्री केलं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, तिथूनच काय होणार? ते डायव्हर्ट होणार आहे, दिशा बदलणार आहे. पण आपण थोडं पुढे नेऊन दाखवायचं. हे झालं पहिलं. आता आपल्याला माहिती आहे, या मुख्य अक्षाला जर समांतर असेल ती रेषा, आता इथून किरण जाणारच की त्याचे, तर ती कुठून जाणार? आपल्या F2 मधून जाणार आहे. हे F2 कडे आणायचं, बरोबर F2 कडे आणलं आपण, हे F2च्या मधून. आणि पुढे जे आहे आपला दुसरा पॉइंट येणारा, आता हा जो पॉइंट आहे काय सांगतंय? 2F1च्या, आता इथून या कोपऱ्यातून एक घ्यायची आणि बरोबर आपल्या ह्या O मधून जशी आली तशी निघून ज्या ठिकाणी छेदनबिंदू येईल त्या ठिकाणी त्याची प्रतिमा येणार आहे. प्रतिमा आज दिले बघा तुम्हाला, F2 आणि 2F2च्या दरम्यान ही प्रतिमा यायलाच पाहिजे. हा, मग तो नियमानुसार आपण चालायचं. मग ही प्रतिमा काढायचं. आता तेवढं काही क्लिअर यायला नाही, आपण वेडवाकडे जाणार आहे आपलं थोडस. हा, हे बघा असं. आता इथं छेदनबिंदू आहे. आपल्याला काय सांगितलंय? ही जी प्रतिमा आहे, आता इथं पट्टी नाही त्याच्यामुळे थोडं वेडवाकडं व्हायला लागलेलं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही जी प्रतिमा आहे ही अशा पद्धतीने उमटेल बघा. इथं हा पॉइंट आहे, म्हणजे इथं आपला 2F2 आहे. ही जी प्रतिमा या दोन्हीच्या मध्यभागी यायला लागली आहे. आणि ही प्रतिमा कशी आहे? वास्तव आहे पण उलटी आहे. मग आपण ह्या बिंदूला जर नाव दिलं इथं A आणि इथं B जर दिलं, तर इथं नाव उलट द्यायला पाहिजे आपण. इथं जे आहे आपला बी जो बिंदू वरी होता, डोकं वरी होतं, तर डोकं त्याचं खाली येणार आहे. इथं B डॅश आणि इथं A डॅश असं करायचं. इथं काय आपला ए आणि बी उलटी यायला लागली आहे. हे डोकं आपण असं दाखवलेलं होतं ऍरो दाखवून. इथं जे डोकं खाली आलेलं आहे, येतं का लक्षात? कुठं आहे तो? ती प्रतिमा कुठं दिसायला लागली आहे? F2 आणि 2F2च्या मध्यभागी. कुठेही मग इथं येईल, कुठे जिथं छेदलाय बिंदू तिथं काढायचे, काही अवघड नाही. एवढं ह्याच्यामध्ये नियम लक्षात ठेवायचं. समांतर एक किरण काढायचं आणि एक O मधून टाकायचं. जसं जसं आपण जवळ जाऊ
कशाच्या इकडे या भिंगाच्या जसं जसं जवळ येऊ तसं प्रतिमा मोठ्या मोठ्या होणार आहेत आहे का नाही. आता पुढचा जो आहे तुम्हाला लक्षात येईल. हे आलं का लक्षामध्ये. फक्त एवढं लक्ष ठेवायचं जे नियम आहेत आपले ओ मधून गेलं जसं आले तसं पुढे निघून जाणार आहे जसं तिरकं चालेला. आणि पुढे ही जी आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असलेली F2 मधूनच जाणार आहे. मग ती जी प्रतिमा इथं छेदनबिंदू ज्याचा इथं आलाय जी इन्सेक्ट झाली किरण तिथं काय असणार आहे ते प्रतिमेचं हे. आणि प्रतिमा कशी असणार आहे याच्यापेक्षा लहान असणार आहे आणि वास्तव उलटी आहे बघा. इथं ॲरो A1 B1 दाखवायचं तिकडे AB दाखवायचं अशा पद्धतीनं ती उलटी प्रतिमा आलेली आहे. हे दुसरं झालं. आता तिसरी जी आहे आपली तिसरी प्रतिमा आहे ह्याला सुद्धा क्रॉप करून आता सारखं घेऊया. हे सोपं चाललंय. आता तिकडे यायला हे आपली तिसरी आहे वाटतं. हा तिसरी आहे आता सध्या. दोनच काढलोय की रे. आता तिसरी बघा. तिसरीचं स्थान बघा आता जरा कुठं आलेलं आहे 2F1. ती 2F2च्या पलीकडे होती. आता 2F1 या ठिकाणी आलेली आहे ती प्रतिमाच. सांगितलेलं स्थान काढून घ्यायचं आपण. ते पाठच ठेवायचं आपला. हा कसला लेन्स आहे आपला बहिर्वक्र. ही प्रतिमा काढून घ्यायची. हा पॉइंट आपला हा अक्ष मुख्य अक्ष. हा इथं काय आहे ओ. इकडं काय असेल F2 बरोबर अंतरावरती घ्या. अंतर बरोबर घेतल्यावरती करेक्ट येणार आहे. आणि पुढचा जो आहे हे F2 2F2 इकडं पुढे न्यायची थोडीशी पॉइंट दाखवून. हा आपला तेवढ्याच अंतरावरती राहावं म्हणजे सुटसुटीत दिसणार आहे ते. F1 आणि 2F1 थोडस पुढे जाऊ देऊ. 2F1 आणि पुढे गेलंय. हे बिंदू आहेत बरोबर काढून घ्यायचे. असे आपण बिंदू आरेखन केलं. आता रे डायग्राम काढायला लागलोय. आता पॉइंट कुठे आहे म्हणले आपला ही जी प्रतिमा आहे 2F1 वरती आहे म्हणजे इथं असेल आहे का नाही. अशी प्रतिमा दाखवायची. उंची ह्याच्यापेक्षा जास्त नको आहे. मग पूर्वीच्या सारखंच करायचं काही अवघड नाही. बघा आता 2F1 वर जर असेल आपण इथं न बघता सुद्धा काढू शकतो बघा ती कुठं जाणार आहे ती. आता मी काय केलं आहे हे आपला नियम होता. ही कुठं जाईल बरोबर प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असणार मुख्य अक्षाला. मग काय होईल ती डायरेक्ट काय इथून डायव्हर्ट होणार आहे का नाही. लगेच डायव्हर्ट केला आपण. परत आपला दुसरा जो होता आलेला आपला दुसरा मुद्दा काय होता आपला ही जी प्रतिमा ओ मधून टाकायची आपल्याला टाकायची का नाही. डायरेक्ट ओ मधून घालू शकतो आपण. ही जी प्रतिमा आपण डायरेक्ट ओ या बिंदू मधून हे घातली. पुढे जो छेदनबिंदू आहे त्याचा बरोबर असे समांतर जाणार आहे. हा आणि आपण काय पकडायचे ही जी वस्तू आहे या ठिकाणी 2F2 या मधून चाललेला आहे. डायरेक्ट 2F2 च्या ठिकाणी गेलाय का नाही बघा ते 2F2 च्या ठिकाणी. अशा पद्धतीनं ही जी प्रतिमा आहे ती येणार आहे इथं. आलं का लक्षामध्ये. नियम लक्षात ठेवायचं. ही काही चेंज होणार नाही जागा त्याची. ती डायरेक्ट तिकडे जाणार. पण असं सुद्धा काढू शकतो बघा याच्यामधून. छेदनबिंदू जर आपण पकडला तर ही प्रतिमा अशी सुद्धा काढलं तर काही हरकत नाही. छेदनबिंदू लांब झाल्या वाटतं हे काय करायचे आपला इथं पकडायचे. हे घेताना आता ही पट्टी नाही कसं यायला लागलेलं आहे. कुठं राहू दे आता ते लगेच गुळकाला होईल. हे आपला 2F2 आहे. आपल्या काय करायचं 2F2 मधून दाखवायचे ही जाणाऱ्या असं तिरपा घ्यायला पाहिजे. आता अंतराचा आपण घेतलोय असं. आणि हे सुद्धा काय आता तिरप घ्यावं. मग ते त्याचं छेदनबिंदू सुद्धा काढू शकतो आपण. आपला पॉइंट ओ बरोबर ओ मध्ये जाऊन याच्या इथं असं इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. तसं बी काढू शकतो बघा आपण. हा आपला ओ बिंदू ओ मधून जाईना की कुठूनही चालली. पट्टी वगैरे असेल तुमच्याकडे तर व्यवस्थित काढा ते. आपला ओ बिंदू जो आहे तो बिंदूतून बरोबर जायला पाहिजे. आणि हे पुढे जे आहे इथंच इंटरसेक्ट व्हायला पाहिजे त्याच्या. आता पुढे इंटरसेक्ट व्हायला लागलेलं आहे. काय करा हे जे आहे असं तिरप इथंच काढा. थांबा ते काढूयाच आपण बरोबरच. वेळ गेला तर हरकत नाही. हे डायरेक्ट पुढे डायरेक्ट कसं थोडशाच अंतरावरती घेऊया. अंतर जास्त व्हायला लागलं. हे आपलं इथं F2 आणि पुढे 2F2 आणि पुढे घातला आपण.
आणि हे जे आहे असं तिरप डायरेक्ट करूया आपण. इथं घेऊया 2F1. अंतर जास्त व्हायला लागलंय. हे 2F1 आणि F2 इथं करूया आपण. त्यावेळेला ते करेक्ट येणार आहे. आपला हा जो बिंदू आहे 2F2. आता बघा लक्षात, आता या वेळेला येईल बघा. ह्या ओ बिंदू मध्ये हे पुढे आला असंच, आणि हा जो आहे आपला आता इथं तिरपा डायरेक्ट काढायचा आणि ह्याला इथं छेदावं अशा पद्धतीनं काढायचे. हा जो आहे असं इथं छेदला पाहिजे आणि इथं प्रतिमा आली पाहिजे अशा पद्धतीनं काढायचं. बघा तुम्ही काढा ते आता इथं व्यवस्थित ये ना. मग ही जी प्रतिमा आहे काय होईल, जेवढी 2F1 वरती आहे तेवढीच इथं उमटणार आहे. तेवढ्याच अंतराची, म्हणजेच काय इथं समान असेल. ही प्रतिमा कशी असेल, समान असेल. आणि परत काय, वास्तव उलटी असणार आहे. म्हणजे याचं जर तोंड इकडे वरी असेल तर इथं प्रतिमेमध्ये कशी असणार आहे, तोंड खाल्ल्या बाजूला तोंड आणि वरी पाय असणार आहेत, उलटी असणार आहे, पण वास्तव असणार आहे. अशा पद्धतीने ही 2 नंबरची डायग्राम आहे आपली. आपला ओ पॉइंट या पद्धतीने ते काढायचे आहे नंतर तुम्हाला. आता हे झालं आपलं तिसरं. आता चौथ्याकडे जाऊया आपण. 4, 5 एकसारख्याच आहेत, फक्त 6व्या मध्ये मात्र बदल आहे. आपलं आता चौथं. बोर्डाला विचारते काढायचे रे डायग्राम. उत्तर कोणी पद्धतीने विचारलं बघा. काही वेळेला रेड काय म्हणतो आपण, किरण आरेखन करा दिलेल्या मध्ये, किंवा काही वेळेला डेफिनेशन घेणार होतो की पाठ केला का. हे रूल्स काय म्हणलं होतं, रूल्सच का कोणतं डेफिनेशन. चालतंय. तर अगोदर हे होऊ द्या, शेवटी मग विचारूया. ठीक आहे. आता बघा चौथी डायग्राम आपली का असेल. आता करेक्ट काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया आपण. चौथा सांगितलेलं काय आहे, वस्तूचं स्थान कुठं आहे, F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान. मग ते कुठे बी असेल, हे बघा काढायचं. आपला आपला पॉइंट ओ, प्रिन्सिपल ऍक्सिस काढायचं. अंतर जे आहे बरोबरचं अंतर घ्यायचं. अंतर कमी जास्त झालं की ते चुकायला लागलेला आहे बघा. माप टाकून घ्यायचं तुम्ही 2-2 सेंटीमीटर. हा आपला F2, तेवढंच अंतर घ्या बरोबर 2F2. हा आपला F1 आणि पुढे 2F1 अशा पद्धतीने. आता वस्तू कुठे सांगितले, F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान. म्हणजे F1 आहे, हे 2F इथं असेल कुठेही. इथं घ्या, कुणाच्या शेजारी घ्या, आपण भरमधात घेऊया. ही वस्तू उभी आहे बघा इथं. मग आता आपल्या नियमानुसारच घालायचं. नियमच आहेत आपले बहिर्गोल्याचे. समांतर एक जाणार आहे आणि एक ओ मधून जाणार आहे. जिथं छेदणार आहे तिथं त्याचं काय असणार आहे, आरेखन बिंदू जिथं गेला तिथं ती वस्तूची स्थान असणार आहे. आणि ती वस्तू कशा पद्धतीची आहे, जेवढं जवळ जाऊ तसं मोठी मोठी होत चालल्या लागली बघा. आता बघा अनंत अंतरावर होती सूर्य, छोट बिंदू स्वरूपामध्ये होता. वास्तव उलटीच होती प्रतिमा, पण काय छोटी होती. परत आपण काय आलो, जर्रा जवळ आलो. कशाच्या, 2F1च्या पलीकडे होतो इथं. तिथून ज्या वेळा आपण काढली प्रतिमा त्याची, तर काय व्हायला लागलं, ती प्रतिमा थोडीशी मोठी झाली पूर्वीपेक्षा. परत काय झालं, मोठी झाली आणि प्रतिमा वास्तव उलटच होती. परत अजून पुढे आलो आपण. कुठे होती, डायरेक्ट या 2F1 वरती होती, त्याच बिंदूवरती. आणि पुढे प्रतिमा कुठे आली, आपली प्रतिमा जी होती F2 बरोबर त्या F2च्या तिथून गेली आणि प्रतिमा काय अजून मोठी झाली थोडीशी, किंवा याच्या समानच होती. जेवढी 2F1 वरती होती तेवढीच F2 वरती झाली. आता पुढे जे आहे मोठीच होणार आहे, असं मोठी मोठी होत जाणार आहे प्रतिमा. आता बघा हा जो रे आहे इथपर्यंत आणला आपण, आणि पुढे जर गेला, आपला नियमच आहे तो F2 मधूनच जाणार आहे, F2 बिंदू मधून. आणि आपला हा जो आहे बरोबर, आता त्या बरोबर पुढे जायला पाहिजे बघा. हे आपला बिंदू याच्यातून जायला लागला असं दाखवायचं तुम्ही. आणि ह्याच छेदन बिंदू जो आहे या ठिकाणी येणार आहे.
मग सांगितलेलं आहे इथं इमेज तयार होईल, उलटीची इमेज तयार होईल या पद्धतीनं. आणि त्याचं अंतर बघा, ह्याचं अंतर ज्यावेळेला तुम्ही करेक्ट माप घेतलाय त्यावेळेला मोठी छोटी हे सुद्धा येणार आहे बरं का, त्याच्यामध्ये अंतरामध्ये फरक पडला आहे. मग हे जेवढं एवढं बघा इथं किती मोठी आहे, ह्याच्यापेक्षा इथलं मोठं यायला लागलेलं आहे का नाही. जसं जसं जवळ येऊ हे जे आरेखन बिंदू आहेत असं पुढे पुढे जाणार आहेत आणि प्रतिमा सुद्धा मोठी होणार आहेत. आलं का लक्षामध्ये. मग हे जे आपला इथं प्रतिमा असणार, पण कशी असणार प्रतिमा, उलटीच असणार. आपण याला नाव दिलेलं होतं, इकडे डोकं होतं याचं ए आणि बी. इथं काय व्हायला लागलेला आहे, इथं बी जो आहे वरी जायला लागलेला आहे आणि ए डोक्याचा भाग ए डॅश करा आणि बी डॅश करा. अशा पद्धतीने उलटी प्रतिमा आणि पूर्वीपेक्षा मोठी प्रतिमा वास्तव आहे आणि उलटी आहे आणि साईजला मोठी आहे. आलं का लक्षामध्ये. व मधून गेली जशाला तसं आणि तो काठ छेद येणार आहे, तो छेदनबिंदू येणार आहे, तिथं प्रतिमेचं स्थान आहे आणि प्रतिमा मोठी मोठी. जसं जसं जवळ येऊ प्रतिमा मोठी मोठी व्हायला लागलेली आहे. आता ही प्रतिमा कुठे आली सांगितलेलं आहे 2F2च्या पलीकडे. हे बघा 2F2 इथं F2च्या पलीकडे आलेलं आहे का नाही. 2F2च्या पलीकडे कसली आहे प्रतिमा, याच्यापेक्षा मोठी आहे, उलटी आहे. बी वरी आहे, इथं बी ए वरी होतं. अशा पद्धतीने वास्तव उलटी आहे. हे काय झालं आपलं 4च्या संदर्भामध्ये झालं. अतिशय क्लिष्ट भाग आहे, समजण्यासाठी अवघड आहे. शांत डोकं ठेवून ऐकायचा, गोंधळ करून घ्यायचा नाही. हे कोण आहे आता, मध्ये मध्ये बोलू नको. कोण आहे समृद्धी, चाललंय काय आपलं. होय घेऊया की डेफिनेशन. काढायचं नाही आत्ताच, तो शेवटी देणार आहे आपण काढण्यासाठी. हे झालं 4 नंबर. आता पुढे जी आहे आपली 5 नंबरची प्रतिमा कशा पद्धतीने होईल परीक्षेमध्ये. मग 5-6 विचारत नाही, एकच कोणती तरी, ते 2 मार्कासाठी किंवा MCQ मध्ये विचारेल. वस्तू जर कुठं अनंत अंतरावरती असेल तर तिचा जो आरेखन बिंदू आहे किंवा एका ठिकाणी कुठं प्रतिमेचं स्थान असेल ते सांगायचे आपण. कुठं होतं, ज्यावेळेला अनंत अंतरावरती होता सूर्य तर बरोबर आपल्या F2 मध्ये झालेले होते का सगळे किरण, F2 या ठिकाणी ते सांगायचे. तसं तर येईल किंवा डायरेक्ट तुम्हाला आरेखन बिंदू काढा किंवा रे डायग्राम काढा, आरेखन आकृत्या काढा म्हणून सुद्धा येऊ शकते. आता आपलं 5वं चालू आहे बघा, हे आपलं 5वं आहे. 5वा जो आहे आता आपली वस्तूच कुठं आहे, आपल्या नाभी F1 वर आहे. आता परत काढून घ्यायचे प्रत्येक वेळा. तो जो पॅटर्न आहे लक्षातच ठेवायचा आहे. आपला कसला आहे, बहिर्गोल भिंग. इथं आपला प्रकाशीय केंद्र आणि एक मुख्य ऍक्सिस काढायचं. मग ते अंतर व्यवस्थित घ्यायचं. F1 आणि 2F1, इकडं F2 आणि 2F2 हे लक्षातच ठेवायचे. आता काय सांगितले बघा, F1 इकडले इकडे झाले का, इकडे F1 2F1, इकडं F2 आणि 2F2 असे इकडले इकडे झाले. ठीक आहे. मग काय केलंय आपण सांगितले, नाभी F1 वर आहे. मग F1 आपला कुठला, या ठिकाणी F1 आहे. दिसायला लागले का तुम्हाला, F1 वर आहे हा. मग आपण F1 वर काढायची प्रतिमा. म्हणजे बघा प्रतिमा जवळ आली बघा. आता हे जसं जसं भिंगाच्या जवळ यायला लागलेलं आहे, पूर्वी इकडे होती मग काय लहान होती, जसं जसं जवळ येऊ मोठी व्हायला लागली. आता 5व्या मध्ये काय अजून पुढे जाईल आणि प्रतिमा अजून मोठी होणार आहे. बघा इथं अंतर केवढं आहे आणि इकडं अंतर केवढं येणार आहे, हे जे आहे पुढे आता लक्षात ठेवायचे आहे. आता ह्याच आणि आपल्या पहिली जी कन्सेप्ट होती त्याच्यासारखंच आहे. आता काय हे घेतलोय आपण अंतर, इथं आलं, इथून काय डायव्हर्ट होणार आहे, बदलणार आहे. मग हे जो आहे आपलं ज्या पद्धतीने आपण चाललोय त्या पद्धतीने जायचं. हे काय होईल, F2 मधूनच जाणार आहे, F2 बिंदू मधून. आणि हा जो आहे आपला कुठून जाणार आहे, O मधून जाणार आहे, O या ठिकाणी. आता हे मात्र काय होणार आहे, अनंत अंतरावरती जाणार आहे. हे काटछेद होणारच नाही दोघाचा. का बर, ह्याचं वेगळं अंतर आहे ह्याचं वेगळं. आणि प्रतिमा जर काय इतकी मोठी विशाल होणार आहे,
खूप मोठी विशाल प्रतिमा तयार होणार आहे आणि प्रतिमा कशी असणार आहे, वास्तव व उलटीचा असणार आहे. मग ह्याचा जो अनंत अंतरावरती कुठं ह्याचा जो पॉइंट आहे छेदनबिंदू, असं करत करत गेला तर कुठं तर पुढे जाऊन छेदणार आहे खूप दूर अंतरावरती. ज्या पद्धतीनं 5वं होतं का नाही, सॉरी पहिलं काय होतं, पहिलं होतं अनंत अंतरावरती इकडं, हा, आणि तो कुठे जायला लागला होता, आपल्या या ठिकाणी F2 या ठिकाणी छेदत होता. आता वस्तूचा F1 वर इकडलं इकडं आलेला आहे, वस्तू आहे F1 वर आणि त्याची प्रतिमा कुठे उठेल, अनंत अंतरावर. ज्या पद्धतीनं सूर्य किती अंतरावरती आहे तसं प्रतिमा येईल तेवढी, पण प्रतिमा खूप मोठी येणार आहे. का बर, हे अंतर वाढत जाणार आहे काटछेदचं. बघा ह्या ऍक्सिसचं आणि जिथं काटछेद होणार आहे त्या अंतर आता कितीतरी वाढत जाणार आहे. प्रतिमा म्हणजे काय, इथून ऍक्सिस पासून खाली जिथं काटछेद होणार आहे, छेदनबिंदू जिथे येणार आहे तेवढा अंतर त्या प्रतिमेची हाईट येणार आहे, उंची येणार आहे. कितीतरी खूप मोठी प्रतिमा येणार आहे. ज्या पद्धतीचं पहिलं होतं त्याच्या बिलकुल अपोजिट हे आहे. मग आपण इथं काटछेद बिंदू दाखवायचाच नाही, आलं का लक्षामध्ये, असंच ठेवायचंय. कारण ह्याचा इथं आपल्या ह्याच्यामध्ये येणार नाही काटछेद बिंदू, कुठं तर जाणार अनंत अंतरावरती. म्हणून आपण काय करतो, ही प्रतिमा कुठं होईल, अनंत अंतरावर. जसं सूर्य होता, प्रतिमा अनंत अंतरावर आणि कशी असेल, खूप मोठी असेल, विशाल असेल आणि वास्तव उलटीच असणार आहे. आलं का लक्षामध्ये. हे झालं आपलं 5वं. हे दिशा वगैरे दाखवून घ्यायची यांची. आता पुढे जे आहे थोडं वेगळं आहे आपलं 6वं. 6व्याचं जे आहे लक्ष द्या. बघा आता इथं बरेचसे मुलं चुकतायत 6व्यामध्ये. हे सगळं एकसारखं आलं. आता 6व्याचं थोडं वेगळं आहे. आता काय सांगितलंय 6व्याला, ही जी आपली प्रतिमा म्हणजे किंवा ती वस्तू जी आहे कुठे सांगतंय 6व्याचं, नाभी F1 नाभी F1 व प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान आहे. हा आपला ओ जो आहे आणि F1 म्हणजे अतिशय जवळ आला त्या भिंगाच्या. परत काढून घ्यायचा आपला. हे पॅटर्न लक्षातच ठेवायचं, नाव काय काय द्यायच्यात. आपला मुख्य ऍक्सिस इकडे काय द्यायला आपण, F2 इकडे आहे वाटतं, F2 आणि 2F2 इकडं F1 आणि 2F1 पुढे सुद्धा असेल हा अक्ष. मग आपलं काय सांगितलंय, नाभी F1 व प्रकाशीय मध्य ओ याच्यामध्ये म्हणाले, म्हणजे इथं असेल पार चिटकून, आहे का नाही, ह्या दोघांच्या मध्ये इथं प्रतिमा आपली वस्तू आहे ती. आता आपण ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं जायचं आहे. का हे आपलं, हे बघा F2 पासून जाईल, हा जो रेषा आहे F2 मधूनच घालायची आहे इथं, F2 ह्या पॉइंट मधून. आणि ओ पासून जी जाणार आहे, आता हे कुठंच मिळणार नाहीत, हे F2 परस्पराला काय असणार आहेत, असे जाणार, जशी आली रेषा तशीच जाणार, हे मिळणार आहे का कुठंतरी. आणि ह्याचा जो ज्या पद्धतीनं आपण इथं काढलेला आहे, डॉट 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 कोणी इथं काढचे तर उलटा काढायचं. कारण ही जी प्रतिमा आहे इकडल्या बाजूला आहे त्याच बाजूला मिळणार आहे, पण प्रतिमा कशी असेल, आभासी असणार आहे. आभास म्हणजे काय, दिसल्यासारखी वाटणार आहे आपल्याला. इथं वस्तू आहे आणि इकडे प्रतिमा ह्याच्या दिसणार नाही, या बाजूला दिसेल, म्हणजे प्रतिमा इथं दिसेल. बघा या अंतरावरती प्रतिमा कशी दिसेल, मोठी दिसणार आहे. इथं प्रतिमा आहे उलट जाणार आहे इथं, हा त्याच आलं का लक्षामध्ये. आणि प्रतिमा जशी आहे, ज्या पद्धतीनं इकडे ए होता इकडे बी होता, त्या पद्धतीने इथं सुद्धा हे ए डॅश म्हणूया आपण आणि हे बी डॅश म्हणूया. प्रतिमा या बाजूलाच उमटणार आहे, म्हणजेच कशी आभास होणार आहे. येतं का लक्षामध्ये. या बाजूला असल्या वास्तव होत्या आणि उलट्या होत्या, इकडं आहे सुलटी आहे पण कशी आहे, आभासी आहे, एकसारखे दिसायला लागल्या. अशा पद्धतीनं ह्या 6 डायग्राम होत्या. या पद्धतीनं सगळ्याच काढायचं आहे. चला चालू करा. हा कोण म्हणलं अजून टाइम आहे.